नमस्कार. सगळ्या श्रोत्यांना माझा पुन्हा मनपूर्वक नमस्कार. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आतापर्यंत जे आपण ऐकत आला आहात ते एकेका संताची ओळख असं ऐकलं आहात आणि आज जे आपण ऐकणार आहोत ते 2020च्या संदर्भात संतांची ओळख ह्या विषयावर मी बोलणार आहे. मी स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहे. मनाशी खूप जवळचा संबंध आलेला आहे आणि ज्याही वेळेला संत वाङ्मयाकडे मन गेलं किंवा जे वाचन झालं तेव्हा लक्षात आलं की संत जे म्हणतायत आणि आज फिलॉसॉफी जे म्हणते, स्पिरिच्युअलिटी जे म्हणते किंवा मानसशास्त्र जे म्हणतंय त्याच्यात खरं बघितलं तर फार फरक नाही आहे. तर आता आजच्या काळात आपण जेव्हा म्हणतो की सध्या स्ट्रेस खूप आहे, कॉम्पिटिटिव्हनेस खूप आहे, अनिश्चितता खूप आहे, ह्या काळात आपण संतांची ओळख कशी घ्यावी आणि फक्त ओळखच नाही घ्यावी तर संतांनी जे आपल्याला सांगितलंय ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं जास्तीत जास्त वापरता येईल ह्याकडे आपण वाट कशी धरावी यावर आजचा विषय मी मांडणार आहे. संत वाङ्मय जर आपण बघितलं तर त्याचे मुख्य 3 पिलर्स आपल्याला दिसतात की ज्याच्या थ्रू संतांनी स्वतःत बदल करायला आपल्याला शिकवलं आहे. ते 3 पिलर्स म्हणजे 3 मार्ग संत वाङ्मयांनी सांगितलेले: ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग. या 3 मार्गांच्या थ्रू संतांनी आपल्याला सांगितलंय की आपल्या आयुष्यात बदल कसे आणा आणि आपल्या आयुष्याच्या जर्नीमध्ये पुढे वाटचाल कशी करा. हे 3 मार्ग, हेच पिलर्स सायकोलॉजी पण आपल्याला सांगते की जेव्हा आपण मन या संस्थेचा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मनाच्या ह्या 3 संस्था सगळ्यात महत्त्वाच्या. पहिलं म्हणजे विचार, माझं थिंकिंग. दुसरं म्हणजे भावना, माझे इमोशन्स. आणि तिसरं म्हणजे बिहेवियर, दॅट इज माझं वर्तन. माझे विचार, भावना आणि वर्तन खरं बघितलं तर हे म्हणजेच माझं आयुष्य आहे. एखाद्या गोष्टीबद्दल मला विचार येतो, त्या डायरेक्शनमध्ये जेव्हा माझे विचार वाढतात मला त्याच्या रिलेटेड भावना मी अनुभवते आणि ते विचार आणि त्या भावना ज्या डायरेक्शनमध्ये जातात तत्सम त्याच विषयाकडे मी माझं वर्तन पण अनुभवते. तर विचार, भावना, वर्तन ह्यांनी बनलेली मी जे रोजचं माझं जगणं असतं ते ह्याच 3 मध्ये कुठेतरी सुरू असतं. माझं रोजचे विचार, भावना, वर्तन आणि संतांनी जे आपल्याला मार्ग सांगितलेले आहेत, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग, ते एकच आहेत का? जर ते एकच आहेत तर मी जे संत वाङ्मय आजपर्यंत वाचत आली आहे त्याचा वापर करण्याला मला सोप्या किल्ल्या कुठल्या ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. सुरुवात करूया ज्ञानमार्गांपासून. ज्ञानमार्ग अर्थात विचारांचा मार्ग. विचार, आपण सतत विचार करत असतो. पण जर मी आता तुम्हाला विचारलं की विचार म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय थिंकिंग, तर किती जण उत्तर देऊ शकाल? आपण विचारात पडू की खरंच विचार म्हणजे काय. मग विचार म्हणजे प्लॅनिंग का, इमॅजिनेशन का, पास्टमध्ये जाणं, फ्युचरमध्ये जाणं, जो आलेला डेटा आहे त्याला ऑर्गनाइज करणं, नक्की विचार म्हणजे काय? खरं तर हे सगळंच विचारांमध्ये बसतं. विचाराची जर सगळ्यात सोपी आपल्याला डेफिनेशन बघायची असेल तर सायकोलॉजीमध्ये ती छान मांडली गेली आहे. थिंकिंगला म्हटलं आहे सेल्फ टॉक, म्हणजे जे मी सतत स्वतःशी बोलत असते ते, माझं स्वगत. That thing which I keep talking to myself for the entire day. असे माझे विचार जे मी सतत करत असते. जितका वेळ मी जागी असते माझे विचार बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतात. पण मला किती भान असतं माझ्या विचारांचं तर फारच कमी. मी आता जर तुम्हाला विचारलं की काल दिवसभरात किती वेळ असा गेला की जेव्हा एकही विचार मनात आला नाही, आपल्यापैकी हार्डली एखादं जण असेल जे म्हणेल की हो, हे 5 मिनिटं असे गेले जेव्हा मनात एकही विचार आला नाही. बट मोस्ट ऑफ अस विल से की नाही, सतत विचार तर सुरूच होते.
म्हणजे जितका वेळ मी जागी होते, 16 तास जर मी जागी होते, तर 16 तास मी विचार करत होते. ही फॅक्ट आहे. बरं, पुढचा प्रश्न मी जर तुम्हाला हा विचारला, की अच्छा 16 तास विचार केला ना, सांगा बरं कालच्या दिवसात काय काय विचार केला? तर तुमच्यापैकी किती जण मला त्यातले 1000 विचार तरी सांगू शकाल? परत फारच कमी लोक असतील जे आपले विचार सांगू शकतील. ते इतके बॅकग्राऊंडमध्ये चालत असतात ना, की पिक्चरमधल्या बॅकग्राऊंड म्युझिक सारखंच ते असतं. आपल्याला डायलॉग आठवतात, आपल्याला गाणी आठवतात, पण आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक आठवत नाही. पण तुमच्या माझ्या आयुष्यात हे बॅकग्राऊंड म्युझिक फार महत्त्वाचं असतं. कारण ते बॅकग्राऊंड म्युझिक ठरवतं की माझं पुढचं वर्तन कसं असेल, माझ्या भावना कुठल्या असतील. छोटंसं उदाहरण घ्या. सतत आपण विचार करत असतो. बरेच विचार रेपिटेटिव्ह पण असतात. एक ट्रॅक आपला विचारांचा जो होतो, आपण त्या ट्रॅकवर खूप विचार करत बसतो. कधी जाणीवपूर्वक, कधी अजाणतेपणे. कधी कधी ह्या विचारांचा ट्रॅक इतका जुना असतो की मी जेव्हा लहान होते, 5-6 वर्षाची होते, तेव्हापासूनचा हा ट्रॅक असेल, पण तो जिवंत असतो. लेट अस से, मी लहान असताना कोणीतरी मला म्हटलं, मला क्रिटिसाइज केलं की ही दिसायला छान नाही. आता मी 5-6 वर्षाची होते, मला त्यावेळेला ते खरं वाटलं, कारण बोलणारी व्यक्ती मे बी माझ्या जवळची असेल. माय माइंड टूक इट ॲज रियालिटी आणि रोज उठून मग माझ्या मनाने ते रिपीट केलं. मी ना छान नाही, मी सुंदर नाही. आज इतकी वर्ष त्या गोष्टीला होऊन गेलीत, पण जर मी माझे विचार इन्स्पेक्ट केले नसतील, बदलले नसतील, तर आज पण मी तेच विचार घेऊन चालली आहे, जे कधी काळी कोणाचे तरी ऐकून मी त्यावेळेला आपले केले होते. मग जर हा विचार मी वर्षानुवर्ष रोज रिपीट करत असली, तर आजही आरशात बघितल्यावर मला छान नाही वाटणार. पहिला थॉट येईल, मी छान नाही दिसत. मग त्यावेळेला जो कोणी बोलला ते माझ्या हातात नव्हतं. 5-6 वर्षाची असताना कदाचित मला ती मॅच्युरिटी नव्हती टू अंडरस्टँड द डिफरन्स इन द परसेप्शन ऑफ ब्युटी. पण जसजशी मी मोठी झाले तसं तर माझ्याकडे चॉईस होता. मी बघितलं की वेगवेगळ्या देशांमध्ये ब्युटीची डेफिनेशनच वेगळी आहे. अमेरिकेत ब्युटी वेगळ्याला म्हणतील, आफ्रिकेत वेगळ्याला म्हणतील, भारतात वेगळ्याला म्हणतील. भारतातही नॉर्थ इंडियन ब्युटी वेगळी दिसते, साऊथ इंडियन ब्युटी वेगळी दिसते. माझ्या घरातच माझ्या आईच्या मते ब्युटी वेगळी आहे, वडिलांच्या मते वेगळी आहे, नवऱ्याच्या मते वेगळी आहे, बहिणीच्या मते वेगळी आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली इज द डेफिनेशन ऑफ ब्युटी? ते ठरवतात माझे विचार. आणि जोपर्यंत त्यांचा ताबा मला घेता येत नाही, तोपर्यंत इतरांनी दिलेल्या विचारांवरच बरेचदा मी माझं आयुष्य जगत असते. आज माझ्याकडे कॉन्फिडन्स असायला पाहिजे, पण जर लहानपणी मी ऐकलं असेल की ही जरा स्लो आहे, हिचं ना जरा कॉन्फिडन्स कमी आहे, तर आजही ते बोलत असताना मला जाणवेल की नाही, माझ्यातनं काहीतरी गडबड आहे. इतके महत्त्वाचे असतात विचार. रोज आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून गोष्टी हॅमर होत असतात आणि नकळतपणे आपण आपल्या विचारधारेत ते सामील करत असतो. मग काही इतरांनी दिलेले असतात, काही सोशल मीडिया देते, काही टेलिव्हिजन देतो, काही पुस्तकं देतात. आता हे खूप महत्त्वाचं आहे की जर माझे विचार माझं फ्युचर ठरवत आहेत, तर त्यातले कुठले विचार मी निवडू. ह्याचा कनेक्ट आता आपण लावूया संतांनी सांगितलेला ज्ञानमार्गाशी. संत पण तेच सांगतात की विचारांचा मार्ग कठीण आहे, कारण की ते विचार आपल्याला असे लगेच बदलता येत नाही. त्याचं एक छोटं कारण आहे की ते आपल्याला पकडताच येत नाही पटकन. पण जी व्यक्ती आपल्या विचारांचा अवेअरनेस ठेवू शकते, सतत भान ठेवू शकते आणि आपल्या विचारांमध्ये ती फरक करू शकते की हे रिअलिस्टिक आहे का, हे हेल्पफुल आहे का, ती व्यक्ती ज्ञानमार्गाकडे पटकन येऊ शकते. आपण आता पुढे काही ओव्या बघूया, ज्याच्यातनं आपल्याला दिसेल की संतांनी ज्ञानमार्गातनं आपल्याला काय काय शिकवलंय. तुकाराम महाराजांच्या ओव्या घेऊया. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. किती सुरेख वर्णन केलंय.
मनाशी संवाद म्हणजेच काय, तर माझा सेल्फ टॉक, जे मी सतत स्वतःशी बोलत असते ते. आणि आपुलाची वादं आपणासी. जसं आत्ताच आपण बघितलं की आपल्या विचारांमधले काही विचार योग्य असतात, रिअलिस्टिक असतात, आपल्याला मदत करणारे असतात. ते रिपीट केले रोज उठून तर माझी वाटचाल प्रगतीकडे होईल. काही काही अनहेल्पफुल असतात, निगेटिव्ह असतात. रोज उठून मी तेच गिरवले तर अर्थात माझी वाटचाल प्रगतीकडे जाण्यापासून ते मला थांबवतात. मग अगदी एक क्षणाकरता आपण जर विचार केला की स्वतःबद्दल आज मी किती नको ते विचार कॅरी करते, तर मला लक्षात येईल की कुठले तरी जुने कोणीतरी दिलेले विचार मला आज काढून टाकणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा मी इतरांच्या बाबतीत विचार करते, हे खूप गरजेचं आहे की मी काय विचार करते त्या व्यक्तीबद्दल, त्यानेच डिसाईड होईल की माझं त्या व्यक्तीशी नातं कसं असेल. कधी कधी आपला फोकस असतो तो फक्त शॉर्टकमिंग्सवर असतो. मग माझी एक कलिग लेट अस से फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये माझ्यासोबत काम करणारी, आता तिच्याबद्दलचे जर माझे विचार जास्त नेगेटिव्हच असले तर कित्येकदा असं होतं की ती जेव्हा मला भेटायला माझ्या रूममध्ये येते तेव्हा ती रूममध्ये आत येण्यापूर्वी माझा पूर्वग्रह ऑलरेडी सुरू झालेला असतो. आली, आज काय प्रॉब्लेम घेऊन आली आहे माहिती नाही. आता हे ती तर बोलली नव्हती, हे कोण बोललं? माझे विचार बोलले. आणि त्या विचारांनी ऑलरेडी एक बेस तयार केला जो नेगेटिव्ह आहे. सो माय रिलेशनशिप्स विथ समबडी एल्स हे फक्त ती व्यक्ती डिसाईड नाही करत, तर माझे विचार जे सतत मी स्वतःला फीड करते ते डिसाईड करतात. जितके प्रेजुडिस्ड माझे विचार असतात माझ्या स्वतःबद्दलचे किंवा इतरांबद्दलचे, तितका माझा स्वीकार कमी होतो. आणि जिथे मी माझा स्वतःचा स्वीकार कमी करते किंवा इतरांचा स्वीकार कमी करते, तिथे माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढत जातात, इदर रिलेटेड टू माय सेल्फ ऑर रिलेटेड टू अदर्स. आपण पुढच्या ओव्या घेऊया, ज्याने आपण थोडं अजून जाणून घेऊया ज्ञानमार्गाबद्दल. तुकारामांच्या चोव्या आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. किती छान सांगितलंय. येणे सुखे रुचे एकांताचा वास. आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा लेट अस ट्राय टू बी अवेअर ऑफ आवर सेल्फ टॉक. काय चाललंय मनात, त्यातलं किती गरजेचं आहे, किती नकोसं आहे. आणि पुढची ओवी सांगते, नाही गुण दोष अंगा येतं. खूपच सुरेख ओवी आहे. गुण आणि दोष आपण समोरच्याला जे बघतो ते कायम त्याच्या गुणादोषांचं बेरीज वजाबाकी म्हणूनच बघतो. पण कित्येकदा आपण ही गडबड करतो की माणसाच्या एखाद्या दोषासाठी आपण त्या अख्ख्या व्यक्तीला लेबल लावतो. मला सांगा, आपण सगळे आंबा खातो. आपण आंबे विकत घेतले, घरी आल्यावर बघितलं की त्यातला एक आंबा काढला आणि देठाकडून तो काळा झालाय. काय करतो आपण? तो अख्खा आंबा फेकून देतो की देठाकडचा काळा भाग काढून टाकतो आणि उरलेला आंबा खातो? आपण उरलेला आंबा खातो जो चांगला असतो, फक्त देठाकडचा तो भाग जो हेल्दी नसतो तेवढा आपण काढून टाकतो. आता हीच उपमा व्यक्तीला लावून बघूया. समोरच्या व्यक्तीकडनं जेव्हा एखादी चूक होते तेव्हा मी फोकस फक्त आत्ता झालेल्या त्या चुकीवर ठेवते की मी त्या अख्ख्या व्यक्तीला लेबल करते? आपल्या सगळ्यांमध्ये ही टेंडन्सी आहे की आपण त्या व्यक्तीला लेबल लावतो. एखादी व्यक्ती खोटं बोलली, मी लेबल लावते खोटारडा. एखाद्या व्यक्तीला जास्त झोपण्याची आवड असेल, मी लेबल लावते आळशी. आणि मग त्यानंतर प्रत्येक वेळेला ती व्यक्ती जेव्हा माझ्या समोर येते ती त्या लेबला सकट येते. आणि अशा पद्धतीने मी दूर होत जाते माझ्या जवळच्या लोकांपासून असू दे किंवा कधी कधी इव्हन स्वतःपासून सुद्धा, कारण मी स्वतःलाही असंख्य लेबलं लावत असते. सो गुणदोषांकडे बघायला कसं सांगतायत आपल्याला आज संत की गुण आणि दोष हे माणसाचा एक भाग आहे, पण कधीही एक गुण मला पूर्णत्वाने डिस्क्राईब नाही करू शकत. और
माझ्यातला एक दोष कधीही मला डिफाईन करत नाही. मग मी माणसाला जर माणसासारखं बघितलं की हो, ही माझी बहीण आहे आणि हिला ना राग तिचा कंट्रोल होत नाही, हे जर मी स्वतःला सांगू शकले तर मी तिला लेबल लावण्याची माझी टेंडन्सी कमी होईल आणि ती जेव्हा चिडेल तेव्हा मी त्या लेवलवर जाऊन ते हँडल करू शकेन. बट मेनी अ टाइम्स आय पुट द लेबल टू माय एंटायर सेल्फ. माझं एक इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही आणि मी स्वतःला लेबल लावते की मी फेलियर आहे. डोंट यू थिंक दिस इज इनजस्टिस? तर इथे आपल्याला संत हे म्हणतात की तुझ्या स्वगतामध्ये तू काय सतत बोलत असतेस त्याचं भान ठेव. माणसाला माणूस म्हणून बघ. समोरची व्यक्ती परफेक्ट नाही. गुण असतील तर गुणाला बघ, दोष असतील ते तेवढ्या पुरते दोष म्हणून बघ. चॅप्टर क्लोज कर. तेच प्रिन्सिपल स्वतःलाही लाव. हे जर करू शकलीस तर नेगेटिव्हिटी पुढे नाही कॅरी करणार आणि सगळ्यांचा स्वीकार परत जास्त वाढेल. माझे इमोशन्स, माझ्या भावना मी क्लिअर ठेवू शकीन आणि हे सगळं दिसेल माझ्या भावनांमध्ये, माझ्या नात्यांमध्ये, माझ्या कामामध्ये आणि ओव्हरऑल माझ्या हेल्थमध्ये. पुढच्या ओळीकडे जाऊया. ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. पुन्हा ज्ञानमार्गातली चोवी आहे. दुरितांचे तिमिर जावो म्हणजे जे दुर्वर्तन करतायत त्यांच्या विचारांमधला अंधार दूर होवो. ज्ञानेश्वरांनी हे नाही म्हटलंय की दुरितांचा नाश होवो. त्याचं कारण असं आहे की जे दुर्व्यवहार करतायत ते दुर्व्यवहार का करतायत? कारण कुठेतरी त्यांच्या मनात अनहेल्दी विचार आले आहेत. जर का मी त्या विचारांपर्यंत पोचले तर कुठेतरी शक्यता आहे की ते विचार बदलतील आणि त्या व्यक्तीचं वर्तन बदलेल. पण जर मी म्हटलं की दुर्वर्तन करणारा माणूसच दूषित, तर मी त्या माणसाच्या अगेन्स्ट होईन आणि तिथे कुठेही बदल होणार नाही. पॉझिटिव्ह वेमध्ये जाणारा बदल होणार नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की संतांनी ह्या ज्या बारीक गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या मला कळल्या पाहिजे आणि त्या मला वापरता आल्या पाहिजे. आपल्या विचारांमधला जो अंधार आहे तो दूर झाला तर आपले विचार बदलतील, विचार बदललेत तर भावना बदलतील, भावना बदलल्यात तर वर्तन बदलतील. किती सोपं आहे. लेट अस से सकाळी उठून मला ऑफिसला जायचं आहे, मी गाडीत बसले आणि माझी कार सुरू होत नसली तर मी काय करीन? कारला शिव्या देत आतच बसली राहीन की उठीन, बॉनेट उघडीन आणि चेक करीन की कारमध्ये प्रॉब्लेम काय आहे? अर्थात तुम्ही म्हणाल की हो, मी उठून चेक करीन, कारमधला प्रॉब्लेम कळला की तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करीन आणि मग सरळ आपल्या कामाला निघून जाईन. मग जेव्हा कार गडबड करते तेव्हा माझं वागणं वेगळं असतं आणि जेव्हा घरात माझं मूल गडबड करतं तेव्हा माझं वागणं वेगळं असतं. तेव्हा मी का लेबलिंगवर जाते? मग त्यावेळेला पण मला एक थोडासा पॉज करता आलं पाहिजे स्वतःला, 2 लांब श्वास घेता आले पाहिजे आणि एवढंच स्वतःला आठवण करता आली पाहिजे की काय चाललंयत मनात विचार. हा असा आहे, थांब. हा असा आहे म्हणण्यापेक्षा ह्याच्या कुठले विचार सुद्धा अंधारलेले आहेत की ज्याच्यामुळे तो असा वागतोय ते कळलं तर मी तेच सिच्युएशन बेटर हँडल करू शकेन. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की माझ्या विचारांबद्दल मी सतत भान ठेवू, योग्य विचार निवडत निवडत पुढे जाऊ. जो योग्य हेल्पफुल विचार असतील ते रिपीट करा, अयोग्य अनहेल्दी अनहेल्पफुल जे विचार असतील ते डिलीट करा. आणि असं जर रोज उठून मी स्वतःला सवयीने केलं तर कुठेतरी जसं ज्ञानेश्वर म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्य पाव. तर तो प्रकाश जो असेल तो ज्ञानाचा प्रकाश असेल आणि तो मला ह्या ज्ञानमार्गावर पुढे जाण्यास मदत करेल. ही झाली विचारांची गोष्ट. पुढच्या मार्गाकडे जाताना मला फार आनंद होतोय कारण तो मार्ग आहे भावनांचा, म्हणजेच भक्ती मार्ग. भक्ती मार्ग म्हणजे भावनांचा मार्ग. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे भावना आपल्या फार जवळच्या आहेत. अगदी पॉझिटिव्ह हेल्दी भावना असो
किंवा काही नकारार्थी भावना असो त्या येतात, आपल्याला अगदी गुंडाळून ठेवतात. तर हा भावनांचा मार्ग तोही फार महत्त्वाचा आहे. इमोशन्स डेप्थ देतात, इमोशन्स मीनिंग देतात. आणि हा मार्ग पण संतांनी खूप सुंदर पद्धतीने मांडला आहे. आपण 1-2 ओव्या बघूया आणि मग भक्ती मार्ग समजून घेऊया. ज्ञानेश्वरांच्याच काही ओव्या घेऊया. दुडीवर दुडी साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो, तव तव बोलती मथुरेची यावो. सो ही गवळण दूध घेऊन निघाली आणि भक्तिरसात ती इतकी बुडालेली होती की दूध घ्या म्हणण्याऐवजी ती काय बोलू लागली, गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो. दॅट इज द ब्युटी ऑफ इमोशन्स, की भक्तिरसात आपण बुडून जातो आणि आपण सगळं विसरतो, आपण स्वतःलाही विसरतो. आणि जितकं आपण स्वतःला विसरून एखाद्या गोष्टीत समर्पित होऊन ती गोष्ट करतो, तितकी ती गोष्ट सुंदर होते. भावना खूप महत्त्वाच्या असतात. अगदी आपल्या डे टू डे इंटरॅक्शन्समध्ये जर आपण बघितलं तर भावना ठरवते की एखाद्या गोष्टीचा आउटकम काय असेल. एखाद्या बाईचा वाढदिवस असतो आणि तिचं 4 वर्षाचं मूल तिला बर्थडे कार्ड बनवून देतं. अगदी तो आपल्या आईचं चित्र बनवतो आणि त्याच्यावर लिहितो हॅपी बर्थडे मम्मा. गडबड अशी होते की ते 4 वर्षाचं मूल असतं, त्यामुळे ते बर्थडेचं स्पेलिंग चुकवतं. तर ह्या आईच्या हातात जेव्हा ते ग्रीटिंग कार्ड येतं तेव्हा तिच्या मनात प्रेम जागृत होतं की राग जागृत होतो. जरी बर्थडेचंच स्पेलिंग चुकलंय तरी तिला ते पहिल्या ह्याच्यात दिसतच नाही, कारण एवढं प्रेम जागं होतं की माझ्या 4 वर्षांच्या मुलांनी माझ्यासाठी ग्रीटिंग बनवलं, या आनंदात ती बुडून जाते. कधी मला बरं नसेल आणि माझ्या नवऱ्याने काहीतरी माझ्यासाठी बनवलं, ती डिश बनवण्यात तो काही फार एक्सपर्ट नसतो, त्यामुळे चवीला फारच सामान्य असते, कधी कधी जळकी पोळी असते, पण ती खाण्यात एक वेगळा आनंद असतो. का? कारण त्याच्यात ती बनवणाऱ्या मागची भावना मला जास्त दिसते. सो दिस इज द ब्युटी ऑफ इमोशन्स. दे गिव्ह डेप्थ टू अवर इंटरॅक्शन्स, अवर रिलेशनशिप्स. आणि आपण जेव्हा देवाशी संवाद करतो त्याच्यातही ही भक्तीच महत्वाची ना. मग त्यावेळेला तू गुलाबाचं उत्कृष्ट फूल दिलंस की तू पारिजातकाचं खाली पडलेलं उचलून फूल वाहिलंस, ह्याच्यापेक्षा तू काय भावाने ते वाहिलं हे कधीही जास्त महत्वाचं ठरतं. मग शबरीची बोरं आपल्याला वेगळं काही सांगतच नाही ना, की देणाऱ्याचा भाव हा सगळ्यात महत्वाचा, हा सगळ्यात मोठा. आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा आपण इमोशन्स बद्दल बोलतो ही लक्षात घ्यायला हवी, की माझे विचार कुठल्या डायरेक्शनमध्ये जात आहेत आणि माझ्या भावना कुठल्या येत आहेत. मग ते त्याच्या अनुरूप येत आहेत, त्या योग्य येत आहेत, की मला त्याच्यातही आज बदल करायला हवाय. भावना म्हटल्यात की अजून 1-2 गोष्टी डोक्यात येतात. काही भावना असतात ज्या ऑटोमॅटिक येतात. बऱ्याच निगेटिव्ह भावना घ्या ना, राग पटकन येतो, भीती पटकन येते. त्याचं कारण असं आहे की उत्क्रांतीपासून त्या आपल्या सोबत आहेत, आपल्या सेफ्टीशी निगडीत आहेत. पण काही भावना आहेत ज्या आणाव्या लागतात. पेशन्स, टॉलरन्स, अनकंडिशनल लव्ह हे आपल्याला आणावं लागतं. कंपॅशन जागृत करावं लागतं. आणि संत आपल्याला जो भक्तिमार्ग सांगतात त्याच्यात हेच सांगतात की भावनांचंही भान ठेव, कुठल्या भावना येत आहेत त्या जाणून घे आणि योग्य पद्धतीने त्या अनुभव आणि मग त्या एक्सप्रेस कर. आपण अजून काही ओव्या बघूया. संत एकनाथ म्हणतात, प्रेमाविण भजन नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचून काय. किती सुंदर सांगितलंय ना. प्रेमाविण भजन. कित्येकदा होतं की आपण म्हणायचं करायचं म्हणून एखादी गोष्ट करत असतो, पण कुठेतरी आतमध्ये ती जाणीव असते की कुठली गोष्ट छान झाली आहे आणि कुठली गोष्ट नेमसेक झाली आहे. बघा, जी व्यक्ती स्वतःच्या मनाने पूजा करते ती पूजा कशी करते, आणि एखादी व्यक्ती आई वडिलांनी सांगितलंय पूजा कर म्हणून रोज पूजा करते ती पूजा कशी करते. ज्याच्यात भाव आहे
तीच खरी पूजा. कधी कधी असं होतं की मी अगदी शांत चित्ताने पूजेला बसलीये, मी अगदी 5च मिनिटं बसलीये, पण पूर्णत्वाने मी त्या देवापुढे विलीन झालीये. माझं समर्पण मी केलंय आणि त्या भक्तिभावाने मी पूजा करते. मी विसरून जाते, स्वतःला विसरून जाते, घरात आजूबाजूला काय चाललंय विसरून जाते. त्यावेळेला त्या 5 मिनिटाच्या पूजेनंतरही मला जे समाधान मिळतं ती भावनाच वेगळी असते. आणि कधी कधी असं होतं की ऑफिसमध्ये काही महत्त्वाची मीटिंग असते, इकडे मुलगा प्रोजेक्ट करत असतो, सगळी कचकच कचकच चालली आहे आणि माझं चित्तच नसतं त्या पूजेत. त्या दिवशी मी 15 मिनिटं जरी पूजा केली तरी त्या पूजेच्या नंतर मला ते समाधान मिळत नाही जे ह्या 5 मिनिटाच्या पूजेनंतर मिळालं. सो मी किती विलीन होते, माझ्या विचार भावनांसकट मी किती त्या प्रोसेसमध्ये आहे ते ठरवतं की त्या प्रोसेसची किंवा त्या ॲक्शनची, त्या कृतीची क्वालिटी काय आहे. प्रेमाविणं भजन नाकाविणं मोती, अर्थाविणं पोथी वाचून काय. भावना नसली ना तर ते कळतं, डोळ्यातून कळतं, कृतीतनं कळतं, शब्दातून कळतं. छोटंसं उदाहरण घ्या. आई जेव्हा मुलाला हाक मारते ना, तिच्या हाकेतनं मुलाला कळतं की तिच्या आतली भावना काय आहे आणि तिचा सेल्फ टॉक काय आहे. एखादी आई जेव्हा हाक मारते ना मुलाला, प्रथमेश, तेव्हा तो आतमधूनच प्रथमेश म्हणतो, हो हो बसलोय अभ्यासाला. ओळखलं त्यांनी की आईच्या मनात काय चाललंय, कुठले विचार आहेत, कुठल्या भावना आहेत. आणि कधी कधी हीच आई हाक मारते, प्रथमेश जरा येतोस का बाळा. तेव्हा प्रथमेश पटकन येतो, हं खालून वाण्याकडनं काही आणायचंय का. कशातनं कळलं हे, माझ्या आवाजातनं, माझ्या बोलीतनं कळलं, माझ्या डोळ्यातनं कळलं, माझ्या कृतीतनं कळलं. सो भावना सगळीकडे आहेत. आय जस्ट नीड टू बी अवेअर की कुठल्या भावना आहेत ज्या मला आज चालवतायत. भावना जिथे मी अवेअर नसली तिथे भावना माझा ताबा घेतात. आणि जर मी भान ठेवलं भावनांचं तर मी माझ्या भावनांचा उत्कृष्ट वापर करून घेऊ शकते टू रीच माय गोल, फॉर माय रिलेशनशिप्स अँड इवन फॉर माय सेल्फ. सो भावना जर नसली तर सगळं कोरडं आहे. आणि योग्य ती भावना असली तर छोट्यात छोट्या गोष्टींमध्ये निखळ आनंद आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, फुलफिलमेंट आहे. आपण पुढच्या ओव्या बघूया. विश्वाची आर्त माझ्या मनी प्रकटले. किती सुंदर ओव्या आहेत या पसायदानातल्या. विश्वाची आर्त, जेव्हा माझ्यात आणि इतरांमध्ये फरकच राहत नाही. पण पुन्हा या सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की हे मी अर्थ जाणून घेईन आणि त्या भावनेनी ते करीन. कित्येकदा असं होतं बघा, आपल्याला अर्थच माहिती नसतो. कित्येक लहान मुलांना मी बघितलंय, आरती म्हणतात ना आपल्यासोबत, निरागसपणे म्हणत असतात. आई बाबा म्हणतात म्हणून हे म्हणतात, उत्साहाने म्हणतात, पण अर्थ माहिती नसतो. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम, एका लईत सगळं जातं. सुख करता दुःख करता, त्या मुलाला माहितीच नाहीये की सुख करताय आणि दुःख हरताय. वाता विघ्नाची, नुरवी पूर्वी सगळं एकात. खरी आरती काय आहे, वार्ता विघ्नाची नुरवी न उर्वी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर कधी कधी हा अर्थ माहिती नसताना आपली कृती चालते, कधी कधी भावना नसताना कृती चालते आणि ती कृती आपल्याला काहीच रिटर्न देत नाही, आपल्याला पुढे नेत नाही. सो हे सगळं जेव्हा करून मग मी त्या भक्तिरसात उतरते तेव्हा माझी ही स्टेज येते की विश्वाची आर्त माझी या मनी प्रकटले. जेव्हा माझ्यात आणि इतरांच्यात फरकच राहत नाही, जेव्हा माझा स्वीकार सर्वांसाठी होतो. आणि ते किती छान लिहिलंय ज्ञानेश्वरांनी, फक्त माणसांच्या पुरतं नाही लिहिलंय, तर माणूस, पक्षी, प्राणी, झाडं, फुलं, दगडं जे काही आहे सगळ्यांशी मी जेव्हा एकजीव होते तेव्हा मी त्या रसात पूर्णपणे बुडून जाते. एक छान उदाहरण आहे विवेकानंदांचं. आपल्याला माहिती आहे विवेकानंद आणि रामकृष्ण दे शेअर्ड अ व्हेरी ब्युटिफुल गुरु शिष्य रिलेशनशिप. आणि रामकृष्णांनीही तिन्ही मार्गातनं विवेकानंदांना गोष्टी सांगितल्या. पण जेव्हा रामकृष्णांचा शेवटाचा काळ सुरू होता
त्यावेळची ही गोष्ट आहे. त्यांना इसोफेगसचा कॅन्सर होता रामकृष्णांना, आणि त्यामुळे शेवटच्या काळात त्यांना गिळायला त्रास व्हायला लागला आणि ते जेवखाऊ पण नाही शकले. सो त्यांना गिळणंच शक्य होत नव्हतं, पाणी गिळता येत नव्हतं, अन्न गिळता येत नव्हतं. त्यांची ही पीडा बघून विवेकानंदांना खूप त्रास झाला आणि ते रामकृष्णांना म्हणाले, काय एवढी पीडा देते तुमची कालीमा तुम्हाला? म्हणा ना त्या कालीला की मला 2 घास जेवता येत नाहीये. रामकृष्ण त्याच्यावर मंद हसले आणि विवेकानंदांना म्हणाले, अरे हो, मी परवाच कालीमाशी बोललो आणि तिला म्हटलं की काय ग, मला 2 घास खाता पण येत नाहीये. त्यावर माहितीये ती मला काय म्हणाली? असं म्हणतोस, मग तुझ्या आजूबाजूला जी हजारो मुखं आहेत त्यातनं कोण बरं जेवतंय? सो दिस इज द लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन दॅट आय रीच जेव्हा माझ्यात आणि इतरांमधला फरक संपतो. ही खरी भक्तीची वरची लेवल आहे. भक्तिरसात जो बुडतो तो आणि तोच व्यक्ती ह्या लेवलचा कंपॅशन आणि एकात्मता अनुभवू शकतो. दॅट इज द ब्युटी ऑफ इमोशन्स. जसं मी म्हटलं, इमोशन्स गिव्ह लाईफ, इमोशन्स गिव्ह मीनिंग, अँड इमोशन्स गिव्ह डेप्थ टू आवर एक्झिस्टन्स. पुढच्या मार्गाकडे जाऊया. पुढचा मार्ग आहे कर्ममार्ग. ज्ञान झाला, भक्ती झाला आणि आता कर्ममार्ग. काय आहे ना, ज्ञान असलं, भक्ती असली, पण जर ते कृतीत दिसलं नाही तर त्याचा फायदा काय? कधी कधी होतं ना की आपल्याला फक्त ज्ञान असतं पण आपल्यात बदल काहीच नसतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की रोज उठून सकाळी आपण फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर छान मोटिवेशनल मेसेजेस वाचतो. आपल्यात बदल किती होतो? फारच कमी. कारण काय होतं ना, त्याच्यात इन्फॉर्मेशन आपल्याला छान मिळते पण त्याच्यात भावना नसतात. त्यामुळे ते ज्ञान फक्त ज्ञान राहून जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा हे तिन्ही मार्ग एकत्र येतात तेव्हा तो बदल लॉंग लास्टिंग असतो. आणि ते संत वाङ्मयाने आपल्याला खूप सुंदर सांगितलंय की दॅट इज अवर अल्टिमेट गोल. तर आता येऊया कर्ममार्गाकडे. कर्ममार्गाकडे येताना बरेचदा आपलं कन्फ्युजन असं होतं की आपण ह्या संतांनी कर्ममार्ग जो सांगितलाय त्याला कन्फ्यूज करतो रिच्युअल्सशी, की जे सांगितले गेलेले रिच्युअल्स आहेत ते जर मी करीन तरच मी कर्ममार्गावर चांगला चालेन. मग मी असं पूजा करीन, इतके वेळा जप करीन तरच मला पुण्य मिळेल. हे असे काही जे आपले कॉन्सेप्ट्स आहेत ना ते इथे गडबड करतात. 2-3 वेगळी उदाहरणं घेतली आहे ज्याच्यात कर्ममार्ग खूप सुंदर पद्धतीने बाहेर आलाय. ह्या ज्या ओव्या मी तुम्हाला म्हणून दाखवते त्या सावता माळीच्या आहे. ओव्या नीट ऐका. सावता माळी म्हणतात, आमुची माळी याची जात, शेत लावू बागायत, आम्हा हाती मोट नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई ल्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखियेला डोळा. किती छान लिहिलंय. मी जेव्हा बागकाम करतो त्यावेळेला मी प्रत्येक गोष्टीत विठ्ठल बघतो. मग मला फुलांमध्ये शांती आणि प्रेम दिसतं, मला त्या झाडामध्ये विठ्ठल दिसतो आणि माझ्यासाठी तीच पूजा होते. ह्याच्या बरोबर विरुद्ध कधी कधी आपलं वागणं असतं की मी जर माळ्याचं काम करते, मी भरा 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 कटिंग करीन, पाणी घालीन आणि उरकीन ते काम. का? तर आता मला जाऊन पूजा करायची आहे आणि जप करायचा आहे आणि पोथी वाचायची आहे. मला सांगा खरं देवत्व कशात आहे? तर सावता माळी या संतांनी किती सुंदर मांडलंय की मला प्रत्येक गोष्टीत विठ्ठल दिसतो, त्या फुलात, त्या पानात, त्या झाडात, त्या मातीत, त्या पाण्यात, आणि तीच माझी पूजा आहे. तसंच पुढच्या ओव्या आहेत सेना न्हावी या संतांच्या. ते न्हावी आहेत. आता न्हाव्याचं काम तुम्ही म्हणाल ह्याच्यात कसा तो संतपणा शोधतो? तर सेना न्हावी म्हणतात, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना लावू, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती
डोळी घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत. इथे आपण बघितलं तर प्रत्येक स्टेपमध्ये अध्यात्म आहे. मग कामक्रोधाची नखे काढू असेल की अहंकाराची शेंडी पिळू, विचार बदला, भावना बदला आणि वर्तनात प्रत्येक गोष्टीत ते दिसू द्या. मला सांगा, अध्यात्म म्हणजे काही वेगळं आहे का? हेच अध्यात्म आहे की जेव्हा माझ्या छोट्या छोट्या कर्मातही मी एकरूप होईन, एकजीव होईन आणि या सगळ्या अवेअरनेसनी ते करीन की ह्याच्यात माझे विचार कसे आहेत, ते कसे बदलत आहेत, ह्याच्यात माझ्या भावना कुठल्या आहेत, त्या माझ्यासाठी आणि इतरांसाठी योग्य आहेत का, अशा पद्धतीने जे कर्म मी करीन ते मला नक्की अध्यात्माकडे नेतील. सो छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला संतांनी सांगितलंय की कसा ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग कुठूनही सुरुवात करा, पण ती जाणीव ठेवा, ते भान ठेवा आणि तसा तसा तो आपल्या रोजच्या जीवनात आणा. कर्ममार्गात गंमत अशी आहे की कधी कधी ह्याच्या अगदी विरुद्ध पण होतं की आपण मनाने, विचारांनी, भावनांनी त्याच्यात नसतो आणि फक्त क्रिया म्हणून एखादी गोष्ट करत असतो. पुढच्या ओव्या बघूया. संत रामदास म्हणतात, स्नान संध्या टिळे माळे, पोटी क्रोधाचे उमाळे. स्नान संध्या टिळे माळे, पोटी क्रोधाचे उमाळे, ऐसे कैसे सोवळे, शिवता होत असे ओवळे. मी खूप सोवळं केलं आणि घरातल्या लहान मुलांनी झोपेतून उठून तो आला आणि मला मिठी मारली आणि मी जर त्याला ओरडली तर हे सांगा बरं, हे कोणती संतांची शिकवण आहे किंवा कुठल्या देवाची ही शिकवण आहे? तर एखाद्या निरागस मुलांनी मला हात लावून जर माझं सोवळं इम्प्युअर होत असेल तर ते खरं सोवळं का? तर इथे रामदास स्वामी आपल्याला सांगतात की फक्त बाहेरचं सोवळं बघू नकोस, तर मनाच्या सोवळ्याकडे जा. मनाची अंघोळ ही सगळ्यात महत्वाची अंघोळ, जी माणुसकीच्या वाटेवर मला पुढे नेते. सो हे तिन्ही मार्ग आपण जे बघितले, ज्ञान, भक्ती आणि कर्म, आपल्याला हेच दिसलं ह्याच्यात आपल्या आपल्या इन्क्लिनेशन पासून आपण सुरू करू शकतो. काही माणसं विचारी जास्त असतात, त्यांनी विचार बदलण्यापासून सुरुवात करावी. काही जास्त भावनिक असतात, त्यांनी आपल्या भावनांपासून सुरुवात करावी. आणि काही ॲक्शन ओरिएंटेड असतात, त्यांनी कृतीपासून सुरू करावी. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज हे तिन्ही पण एकत्र आले पाहिजे, तर तो जो बदल माझ्यात होईल तो होलिस्टिक असेल आणि मला तो खऱ्या डेप्थमध्ये अध्यात्माच्या वाटेवर पुढे नेईल. अगदी आपण संत रामदासांचंच उदाहरण घेतलं तर मनाच्या श्लोकांमध्ये त्यांनी तिन्ही मार्ग दाखवलेले आहेत. सगळ्याच संतांनी दाखवलेत, पण अगदी उदाहरण म्हणून आपण 3 मनाचे श्लोक ऐकूया, ज्याच्यात पहिले त्यांनी विचारांवर सांगितलंय, दुसऱ्या श्लोकात भावनांबद्दल ते बोललेत आणि तिसऱ्या श्लोकात कर्माबद्दल बोललेत. पहिला श्लोक घेऊया जो आपल्याला ज्ञानमार्गाचं दर्शन देतो. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. पुढचा श्लोक बघूया जो भक्ती मार्गाकडे आपल्याला दाखवतो. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. आणि पुढचा श्लोक कर्माकडे आणणार आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. सोप्या शब्दात तिन्ही मार्ग सांगितलेले आहेत. आता ह्याचा ॲप्लिकेशन आजच्या संदर्भात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्यासमोर सततचे चॅलेंजेस आहेत, अनसर्टनिटी आहे, आपल्याला माहितीच नाही आहे पुढे काय होणार आहे. मग अशा परिस्थितीत आपले विचार शांत ठेवणं,
आपल्या भावना नियमित करणं आणि आपलं वर्तन स्वहित आणि परहित ह्यांचा बॅलन्स जोपासत पुढे जात ठेवणं हे फार गरजेचं आहे. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम स्मॉल चेंजेस इन ईच ऑफ दीज 3 पॅरामीटर्स. रोज माझ्या विचारांमध्ये मला एक बदलापासून सुरुवात करता आली पाहिजे. लेट अस से की उद्या मी फक्त एक ठरवलं माझ्या विचारांमधला बदल, की मी कोणालाही ब्लेम करणार नाही उद्याच्या दिवसात. डोंट यू थिंक की हा खूप मोठा फरक आणू शकेल माझ्या रोजच्या आयुष्यात? ब्लेम करायचं नाही, कारण ब्लेम करून मला त्याच्यातनं काहीच मिळत नाही. उलटी फक्त आणि फक्त माझी नेगेटिव्हिटी वाढते, माझ्या विचारांचा ट्रॅक अजून अनहेल्दी साईडला जातो. मग ब्लेम नाही करणार तर सकाळी उठून मी माझ्या स्पाऊसला, नवऱ्याला किंवा बायकोला ब्लेम नाही करणार, मी माझ्या आईला किंवा सासूला ब्लेम नाही करणार, मी माझ्या शेजाऱ्याला ब्लेम नाही करणार, मी माझ्या बॉसला ब्लेम नाही करणार, मी कोरोनाला सुद्धा ब्लेम नाही करणार. कारण आजपर्यंत ब्लेम करून कोरोना एक सुद्धा कमी झालेला नाही. सो उद्या मी माझ्या विचारांमधला एकच अनहेल्दी ट्रॅक कमी करणार, तो आहे ब्लेमिंग ट्रॅक. जितकं ब्लेमिंग कमी तितकं सोल्युशन जास्त, तितकी नेगेटिव्हिटी कमी तितकी पॉझिटिव्हिटी जास्त. तसंच भावना, एखादी भावना घ्या ना रोजची. आत्ताच आपण बघितलं की लोभ असू दे, क्रोध असू दे किंवा मत्सर असू दे, आपण म्हणतो की ह्या भावना नेगेटिव्ह आहे, ह्या आल्याच नाही पाहिजे. पण हे शक्य आहे का हो? माणूस आहे म्हटल्यावर सगळ्या भावना येणार, पण त्यांचं डायरेक्शन मी ठरवू शकते. माझ्या कलिगला छान उत्तम प्रमोशन मिळालं, माझ्या मनात मत्सर आला मत्सर, मी काही तो डिलीट नाही करू शकत. पण आता मत्सर आला, मी कुठले विचार जोडते ते ठरवतील की मत्सराचं डिरेक्शन काय चाललंय. अयोग्य विचार जेव्हा येतात तेव्हा त्या मत्सरात असे येतात ते की मी त्या समोरच्या व्यक्तीचं नुकसान करायला बघते, त्याला खाली ओढायला बघते. पण ह्याच मत्सराला जर मी विचारांचं वेगळं डिरेक्शन दिलं तर त्या भावनेची जी ऊर्जा असते ती मी एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वापरू शकते. मला त्या व्यक्तीचा मत्सर वाटतोय कारण त्याला प्रमोशन मिळालं. आय कांट लेट दिस हॅपन, बट दिस टाइम त्याला खाली ओढण्याऐवजी मी ह्या ऊर्जेचा वापर स्वतः वर येण्यासाठी का नाही करावा? सो मला मत्सर वाटतोय ना त्याचा, आज मी ठरवते की पुढच्या 6 महिन्यांनी जे होईल त्याच्यात मी प्रमोशन मिळवून दाखवीन. मग इमोशन इज एनर्जी. ती ऊर्जा आपल्याला नेगेटिव्ह गोलकडे पण नेऊ शकते आणि पॉझिटिव्ह गोलकडे पण नेऊ शकते. मग जिथे इतरांचं नुकसान न करता मी स्वतःच्या डेव्हलपमेंटचा विचार करीन, तिथे थोडासा मत्सर मी वापरला तर काहीच हरकत नाही, कारण तो मत्सर इतरांना त्रास न देता स्वतःचा चांगला विचार करण्याला मला मदत करतोय. सो असं करून जर का मी रोज माझ्या विचारातल्या एखाद्या गोष्टीत बदल केला, माझ्या भावनांबद्दल मी जास्त जागरूक राहिले, योग्य हेल्पफुल पॉझिटिव्ह भावना जास्त जोपासल्या, नेगेटिव्ह भावनांना वेगळे गोल दिले, तर नक्कीच रोजच्या माझ्या आयुष्यात माझे विचार भावना वर्तन बदलतील. आणि अध्यात्माकडे जाणारा जो संतांनी आपल्याला हा होलिस्टिक मार्ग दाखवलाय की सुरुवात कुठूनही करा, पण ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्याचं युज करा आणि तो योग मार्ग, त्या मार्गावर तुम्ही चालायला लागा, हे मी करू शकेन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करताना बरेचदा आपल्याला कंडिशन्स येतात. त्या संतांइतकी मी महान नाही, माझं उच्च शिक्षण नाही, मी इतकी हुशार नाही, मला सपोर्ट करणारी फॅमिली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हे काहीही प्री रिक्विजिट नाही या बदलाकरता. आणि म्हणूनच म्हणजे आपण आजच्या या सत्राचं एंड करतोय ते बहिणाबाईच्या एका कवितेने करतोय की ती सामान्य घरातली एक ती व्यक्ती आपल्याला माहिती आहे बहिणाबाई, पण ती जे लिहून गेली आहे ते सगळ्याच्या पलीकडे घेऊन जातं आपल्याला. ज्ञान आहे त्याच्यात भावना आहे आणि पुन्हा त्याच्यात कर्म आहे. ते ती जगते आणि विदाऊट एनी कंडिशन जगते की मला हे हवं तर मी हे करीन, माझ्यासोबत असं चांगलं झालं तर मी हे करीन. विदाऊट एनी कंडिशन
दिस लेडी हॅज शोन अस की तिन्ही मार्ग एकत्रितपणे करून मी कशी जगू शकते. आणि या सगळ्याचा शेवटी गोल एकच आहे की प्रत्येक माणसाने त्याच्यामधलं देवत्व जागं करावं. संत आपल्याला हेच सांगतात की आपल्या सगळ्यांमध्ये देवत्व आहे. ते ना आता झाकलेलं आहे कशा कशाने, आपल्या वेगवेगळ्या विकारांमुळे ते खाली दबलं आहे. आणि सतत जर मी माझे विचार, वर्तन, भावना बदलल्या तर कुठेतरी आत लपलेलं देवत्व मी ते बाहेर काढू शकेन, त्याचा मी रोजचा वापर करू शकेन. आणि बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेत तेच सांगितलंय, देव कुठे देव कुठे देव बुभूया मघार, देव कुठे आभायाच्या आरपार. सो माझ्या बुभूया मधात तो देव आहे आणि तोच देव पूर्ण विश्वात आहे. सो अल्टिमेटली माझ्यातलं देवत्व शोधून काढणं आणि त्याच्यासाठी आजच्या जगात मी हे तिन्ही मार्गांचा वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. बहिणाबाईंचीच एक कविता आहे, त्यांनी या सत्राची सांगता करते. देव कुठे ही जी कविता आहे ती त्याच्यात काही ओळी तुमच्यासोबत म्हणते. सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला, अरे सोतामध्ये त्याले देव दिसला दिसला. सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला, अरे सोतामध्ये त्याले देव दिसला दिसला. सुता झाला रे दगड घाव टाकीचा सोसला, सुता झाला रे दगड घाव टाकीचा सोसला, अरे दगडात त्याले देव दिसला दिसला. सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला, अरे सोतामध्ये त्याले देव दिसला दिसला, देव दिसला दिसला. नमस्कार, धन्यवाद.